हां, तर सिलॉजिझमचे काय आहे, 3-3 4-4 क्वेश्चन आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे. आता हे काय असतं, ठीक आहे. हे असतं काय बरं का, याचं काही नाही, सोपे याच्यामध्ये फक्त आपल्याला काय केलेलं असतं त्यांनी, की स्टेटमेंट दिलेले असतात, ते स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्या स्टेटमेंटचं कन्क्लुजन खाली दिलेलं असतं. तो स्टेटमेंट तुम्हाला वरती दिलेले आहेत, त्याचं कन्क्लुजन खाली आपल्याला दिलेलं आहे. तर स्टेटमेंट दिलेले आहेत आणि कन्क्लुजन दिलेले आहेत. तर खाली जे काही कन्क्लुजन आहेत, या स्टेटमेंटपैकी कोणते कन्क्लुजन चुकीचे आहेत एवढं तुम्हाला ओळखायचं असतं, राईट का. ए व बी, बी व सी अशा पद्धतीने प्रश्न असतो. तो गेटमध्ये हवाला सिलॉनिम्स पहिलाच क्वेश्चन होता ॲप्टीच्या याच्यामध्ये, ठीक आहे. तो असे सिलॉनिम्स 2-2 मार्काला आपल्याला दिसायला भेटतात परीक्षेमध्ये. पण एक तर बाब पक्की आहे की आपल्या MPCमध्ये 2 ते 3 क्वेश्चन सिलॉनिम्सवरती पक्के असतात. तो सिलॉनिम झाला, बघा सिलॉनिम झाला, नंबर सिरीज झाली, अल्फाबेट सिरीज झाली, ऑलमोस्ट हे जे काही आहेत हे सगळे काय आहेत, खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे की मागच्या आपण काही दिवसापासून घेत आहोत ते, ठीक आहे. तर तेवढे व्यवस्थित तुम्ही लिहून काढायला पाहिजे, ठीक आहे. मग आता काय सिलॉलिझममध्ये मी काय बोललो तुम्हाला, की सिलॉलिझममध्ये आपल्याकडे स्टेटमेंट असतात, ठीक आहे. तो स्टेटमेंट आहे आणि आपल्याकडे कन्क्लुजन असतात. स्टेटमेंट जे काही आहेत ते स्टेटमेंट अशा पद्धतीने दिलेले असतात आणि कन्क्लुजन दिलेलं असतं. तो एक कन्क्लुजन कोणत्या प्रकारचं कन्क्लुजन आहे, चुकीचं आहे ते आपल्याला काढावं लागतं. मग आता कशा पद्धतीने स्टेटमेंट असतात बरं का, तो स्टेटमेंट तुम्हाला या स्वरूपात दिसायला भेटतात. जसं की काय बरं का, मी एक स्टेटमेंट देतो, समजा एक स्टेटमेंट आपण जर बघितलं, समजा तो स्टेटमेंट समजा मी असं देतोय, ऑल ऑल डॉग्स आर कॅट, ठीक आहे. तो अशा पद्धतीने समजा मी एक स्टेटमेंट देतोय, ऑल डॉग्स आर कॅट. म्हणजे तुम्ही असं माना बाबा, पहिले स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे, असं माना तुम्ही की ऑल डॉग्स आर कॅट आहे, ठीक आहे. तो ऑल डॉग्स आर कॅट. दुसरं अजून तुम्हाला काहीतरी स्टेटमेंट देतात की ऑल बॅग्स आर कॅट, समथिंग काहीतरी अजून करा, ऑल बॅग्स आर कॅट, राईट. माझे 2 स्टेटमेंट दिल्यानंतर त्याचे कन्क्लुजन देतात की सम कॅट आर डॉग्स, राईट का. बाकीचे हे असे आहेत, बाकीचे तसे आहेत. तर सांगा बरं का, खालील कन्क्लुजन कोणकोणते बरोबर आहेत, राईट का. त्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, जे स्टेटमेंट आपल्याला दिसायला भेटतात त्या स्टेटमेंटमध्ये ऑल, सम, नो, राईट का, असे काही शब्द आलेले असतात. त्यांना आपण काय म्हणत असतो, तर त्यांना जर तुम्ही बघायला गेला तर त्याला क्वांटिफाईड म्हणतो आपण, ठीक आहे. तुम्ही त्याला क्वांटिफाईड म्हणतो. मी एक काम करतो, आपल्या PDF कडे जातो. PDF वरती पांढरी जागा आहे तेवढी, काय झालं त्याला. आता बघा तो या ठिकाणी जर बघायला गेला ते बघा, स्टेटमेंट आणि कन्क्लुजन दिलेले आहेत. असे स्टेटमेंट दिले असतात, असे कन्क्लुजन दिलेले असतात. खाली नंतर बघा, हे स्टेटमेंट दिलेलं आहे, हे स्टेटमेंट आहे, त्याचं कन्क्लुजन आहे, ठीक आहे. तो स्टेटमेंट आणि कन्क्लुजन अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले असतात, ठीक आहे. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट, की काही क्वांटिफाईड्स असतात स्टेटमेंटमध्ये किंवा कन्क्लुजनमध्ये काही क्वांटिफाईड असतात. म्हणजे काय, जसं की ऑल, जसं की सम, तो सम आहे, ऑल आहे, राईट. नंतर तुम्ही बघायला गेलात तर काय बरं का, नो आहे, अजून काय बरं का, अजून असतात सम आर नॉट, राईट का, सम अँड नॉट. तो तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की खूप सारे क्वांटिफाईड असतात. जसं की काय बरं का, काय क्वांटिफाईड असतात, तर तुम्हाला दिसायला भेटेल क्वांटिफाईडमध्ये ऑल, ठीक आहे. नंतर काय असतो नो, नंतर काय असतो सम, राईट. आणि नंतर काय असतात सम नॉट. म्हणजे काय बरं का, ऑल डॉग्स आर कॅट, बरोबर. नो डॉग्स आर कॅट, सम डॉग्स आर कॅट, सम डॉग्स आर नॉट कॅट. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट दिसायला भेटून जातात, ठीक आहे. तर हे 4 महत्त्वाचे क्वांटिफाईड्स आहेत आपल्याकडे. मग हे फक्त 4च क्वांटिफाईड असतात का, बिलकुल बी नाही. फक्त हे 4च असतात का, बिलकुल बी नाही. तर मग काय बरं का, तर हे फक्त 4च क्वांटिफाईड, ऑल, नो, सम नॉट, हे 4च असतात का, बिलकुल बी नाही. अजून असे खूप असतात, ठीक आहे. पण आपण सुरुवातीचा एक पर्टिक्युलर भाग बघत आहोत, त्याच्यामध्ये मला दिसायला भेटतील. तर क्वांटिफाईडचे मी 4 प्रकार पाहतो, ठीक आहे. तो क्वांटिफाईड जे काही आहेत, क्वांटिफाईड हे किती 2 प्रकारचे पाडतो मी. पहिला आहे युनिव्हर्सल म्हणजे सगळे, युनिव्हर्सल म्हणजे ऑल, राईट का. आणि दुसरा असतो आपला पर्टिक्युलर, तो युनिव्हर्सल क्वांटिफाईड आणि दुसरा आहे पर्टिक्युलर क्वांटिफाईड. असे 2 क्वांटिफाईड म्हणजे काय, हे जे स्टेटमेंट आणि कन्क्लुजनच्या अगोदर वापरलेत ना मी, याला म्हणतोय मी, ठीक आहे. त्याला मी क्वांटिफाईड म्हणतोय. आता युनिव्हर्सल म्हणजे काय, ऑल. आता जर का मी बोललो ऑल डॉग्स आर कॅट, म्हणजे पृथ्वीवरती जेवढे काही डॉग्स आहेत ते सगळेचे सगळे कॅट आहेत, असं मी बोलतोय समजा. सो ऑल डॉग्स मीन्स वॉट, युनिव्हर्सल, सगळे पृथ्वी, राईट का, ऑल डॉग्स आर कॅट, राईट. तो ऑल येत आहे त्याच्यामध्ये, ऑल. नंतर जर तुम्ही बघायला गेला तर अजून देअरफॉर युनिव्हर्सलमध्ये शब्द काय येईल, तो युनिव्हर्सल क्वांटिफाईडमध्ये ऑल येईल. नंतर नो डॉग्स आर कॅट, म्हणजे पृथ्वीवरचे सगळे डॉग्स घेऊन घ्या, ते कॅट नाही आहेत, राईट का, ते कॅट नाही आहेत. अशा पद्धतीने स्टेटमेंट दिसायला भेटेल. सो देअरफॉर युनिव्हर्सलमध्ये ऑल शब्द येतो, नो शब्द पण याच्यामध्ये येतो. तर युनिव्हर्सलमध्ये काय काय येतं बरं का, ऑल आणि नो असे येत असतात, ठीक आहे. आणि पर्टिक्युलरमध्ये काय येतात, तर पर्टिक्युलरमध्ये येतात सम. पर्टिक्युलर म्हणजे काही काही विशिष्ट, सम डॉग्स आर कॅट, काही पृथ्वीवरचे काही डॉग्स असे आहेत ते कॅट आहेत, तो सम शब्द येईल. नंतर काय, फ्यू येईल, फ्यू डॉग्स आर कॅट, फ्यू, सम, पर्टिक्युलर, ॲटलिस्ट अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतो, ठीक आहे. या समचा मिनिंग काय होतो, सम म्हणजे काय, काही कुत्रे हे मांजर आहेत, तो सम डॉग्स आर
कॅट, राईट का, अशा पद्धतीने दिसायला भेटतात सम, फ्यू, ॲटलिस्ट. सो या समचा मिनिंग काय होतो, सम इज नथिंग बट द व्हॉट, तो सम इज इक्वल टू मिनिमम 1. सम म्हणजे काय बरं का, तर सम म्हणजे मिनिमम 1. कम से कम एक कुत्रा तरी काय आहे, सम डॉग्स आर कॅट म्हणतोय ना, याचा अर्थ असा होतोय की पृथ्वीवरचा कम से कम एक कुत्रा सुद्धा काय आहे, मांजर आहे, अशा पण मला दिसायला भेटते. तो जे काही 4 क्वांटिफाईडबद्दल बोलत होतो आपण सुरुवातीला, त्याला मी क्लासिफाईड केलं युनिव्हर्सल, पर्टिक्युलर म्हणून. युनिव्हर्सलमध्ये ऑल येतोय, नो येतोय, आणि पर्टिक्युलरमध्ये सम, फ्यू आणि ॲटलिस्ट येतोय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं जे क्वांटिफाईड्स आहे ते आपलं बघून झालं. ठीक आहे, आता तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का, की यार हे सिलॉजिझम जे की आहे याला सॉल्व कसं करावं. सिलॉजिझम सॉल्व करण्याचे खूप सारे तरीके आहेत. ठीक आहे, परंतु आपण हाय लेवल आणि लो लेवल दोघांना पकडून चालूया. तो कसे असतं बरं का, बघा. तो सिलॉजिझम जे की आहे, सिलो काय म्हणतात त्याला, जिसम म्हणतात त्याला, सिलॉजिझम. ठीक आहे, तो सिलॉजिझम जे की आहे याच्यामध्ये सोडवण्याचे खूप सारे पद्धती आहेत. पद्धती कोणकोणत्या आहेत, तो व्हेन डायग्राम आहे. व्हेन डायग्रामच्या मदतीने जर का आपण सॉल्व करायला गेलो तर व्हेन डायग्रामचा अभ्यास बी होऊन जातो. तो व्हेन डायग्राम आहे. नंतर पुढचा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणून एक अप्रोच आहे. तिसरा अजून एक अप्रोच आहे त्याच्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेन्स. सो इन्कम अँड एक्सपेन्स हा सुद्धा एक अप्रोच आहे. तो 3 अप्रोच आहे आपल्याकडे. 3 कशाचे, खूप सारे अप्रोच आहेत. तो जो सोपा जाईल त्याच्यानं आपण सॉल्व करायला पाहिजे एक्झाममध्ये, पण शिकायचे सगळे. ठीक आहे, तो शिकायचे सगळे. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, स्वतः म्हणजे सुरुवातीला आपण कॉन्फिडन्स बनवून टाकू. तो कॉन्फिडन्स बनवण्यासाठी आपण सगळ्यात सोपी जी काही असेल ना ती पद्धत आपण बघून घेऊ. ठीक आहे, तो लक्षात घ्या. तर आपल्या जे ना 4 प्रकारचे स्टेटमेंट दिसायला भेटतील. कसे बरं का, ऑलपासून सुरू होणारे, समपासून सुरू होणारे, नंतर नोपासून सुरू होणारे आणि सम, नॉट, हे असे 4 स्टेटमेंट आपल्याला दिसायला भेटतील. ठीक आहे, मॅक्झिमम वेळेस आपल्याला 4 परीक्षेमध्ये 4 स्टेटमेंट दिसायला भेटतील. ऑल, सम, नो, राईट, काही 4 स्टेटमेंट आपल्याला दिसायला भेटतील. तो मी तुम्हाला आता यांना सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला एक बात सांगतोय. आपण आता एक पहिली पद्धत बघून घेऊ सॉल्व करण्यासाठी, इन्कम एक्सपेन्स मेथड. इन्कम अँड एक्सपेन्स मेथड, राईट का. तो इन्कम आणि एक्सपेन्स मेथड आपण बघणार आहोत. त्या इन्कम एक्सपेन्स मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. ठीक आहे, तर मी शिकवायला सुरुवात करत आहे. काय असतं मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असतं, तुम्हाला कन्क्लुजन दिलेलं असतं. कोणतं कन्क्लुजन चुकीचं आहे ते तुम्हाला शोधायचं असतं. दिस इज द सिलॉजिझम. ठीक, तर मग आता यासाठी मी पहिली मेथड सांगत आहे तुम्हाला, इन्कम अँड एक्सपेन्स मेथड. याला व्यवस्थित भर देऊन हे ऐका, तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व होतील. ठीक आहे, तो सगळे व्यवस्थित ऐकत असतील. आता बघा, इन्कम एक्सपेन्स मेथड काय असते. तो सगळ्यात अगोदर इन्कम एक्सपेन्समध्ये काय, तो तुम्ही अशा पद्धतीने तक्ता लिहून घ्यायचा. ऑल, ठीक आहे, नो, सम नॉट, इथं आहे सम आणि इथं काय आहे, सम नॉट. अशा पद्धतीने जे नाही 4 शब्द माझ्या डोळ्यासमोर मला दिसायला भेटतात की हे 4 माझे शब्द आहेत भाऊ. ठीक आहे, तो आता मी काय करणार बरं का, आपल्या उदाहरणामध्ये आपण उदाहरणं कोणती बघतोय सुरुवातीला, आपण जो पहिला पॅटर्न शिकत आहोत ते काय आहे की प्रत्येक स्टेटमेंट और कन्क्लुजनमध्ये 2 वस्तू आहेत, 2 इलिमेंट आहेत. जसं की काय, बॉटल आहे, ग्लास आहे, केबल आहे. तर 2 तरी इलिमेंट मला दिसायला भेटत आहेत, बरोबर की नाही. तर याला मी पहिला इलिमेंट म्हणतो इलिमेंट 1 आणि याला मी दुसरा इलिमेंट म्हणतो समजा इलिमेंट 2. ओके, इलिमेंट 2. तो आता मी काय करत असतो, इलिमेंट 1 आणि इलिमेंट 2 मी बोलतोय. तो यांचं मी काय करतोय, इलिमेंट 1 इलिमेंट 2 यांची ना व्हॅल्यू ठरवून घेतोय. म्हणजे जर का समजा ऑल जर का आला तर पहिला जो इलिमेंट आहे त्याची किंमत किती असणार, 100, राईट का. आणि दुसरा जो काही असेल, जसं की बॉटल हा पहिला आला ना, तर बॉटल पहिला आला त्याची किंमत किती असणार, 100, आणि ग्लास दुसरा आला तर त्याची किंमत किती असणार आहे, 50. तर मग ऑलसाठी जेव्हा आपण ऑलपासून सुरुवात होते, हे वालं याची बात करतोय मी, जेव्हा आपण ऑलपासून सुरुवात होते तेव्हा त्याच पहिला इलिमेंटची व्हॅल्यू 100, दुसऱ्या इलिमेंटची व्हॅल्यू 50. ओके, जर समजा नो येत असेल तर नोच्या ठिकाणी काय बरं का, तर नोच्या ठिकाणी 100, पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू 100 आणि दुसऱ्याची पण किती, 100. तुम्ही लिहित आहेत का रे, तुम्ही लिहित असणार असं मी गृहीत पकडतो. ठीक आहे, तो पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू पण किती, 100 आणि दुसऱ्याची पण किती, 100. आता पुढे जाऊ आपण, तिसऱ्याचं काय बरं का, तो तिसरा आहे आपला आता समवाला. तो सम आहे, सम नॉट आहे, सम और सम नॉट. आता काय आहे बरं का आहे, तर त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल. आता बघून घेऊ आपण व्हॅल्यू काय. तो समसाठी आहे 50 50 50 50, क्रम लक्षात राहू द्या बरं का, चुकायला नको. 50 50 आणि सम नॉटसाठी काय आहे, 50 100. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ना की बाबा इथे 100 आहे कोपऱ्यामध्ये, इथे 100 आहे. ठीक आहे, किंवा 100चे हे 3, 50चे हे 3, अशा करून टाका. हे बघा, 100चे हे 3, 50चे हे 3, इथे 50, इथे 100. तो ऑल जर का असतील तर 100 50, नो असेल तर 100 100, सम असतील तर 50 50 आणि सम नॉट असेल तर 50 100. लिहिला का तक्ता, पटकन सांगा. ज्याने तक्ता लिहिला त्याला 90% आता उदाहरण सॉल्व्ह झालं. ठीक आहे, 90-95% त्याच्याकडून उदाहरण सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला कळत असेल. कुठे होती का, एवढा उशीर काय लावला तू, लक्ष दे. चला आता
तो काय केलं बरं का, मी हा तक्ता काढून घेतला. तर तुम्हाला काय लक्षात आलं बरं का, जर वाक्यवाद ऑलपासून जर का सुरुवात होत असेल तर पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू म्हणजे जर की बॉटल आणि ग्लास आहे ना, तर पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू किती 100, दुसऱ्या एलिमेंटची व्हॅल्यू किती 50. जर काय स्टेटमेंट ऑर कन्क्लुजन नो पासून सुरुवात होत असेल तर पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू 100, दुसऱ्याची किती 100. ठीक आहे, तो लिहित राहा, पटापट लिहा. जर का समजा स्टेटमेंट सम पासून सुरू होत असेल तर पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू 50 आणि दुसऱ्या एलिमेंटची व्हॅल्यू किती 50. राईट. आणि नंतर काय असतो आपला सम आणि नॉट असं जर का स्टेटमेंट असेल, सम नॉटवालं स्टेटमेंट, तर त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट जो आहे त्याची व्हॅल्यू 50 आणि दुसऱ्या एलिमेंटची व्हॅल्यू 100. बोला कळालं का इथपर्यंत? लिहिलं का रे? इथपर्यंत तक्ता लिहून झाला का? मी अजून शिकवलेलं नाही, तक्ता लिहिला का सांगा पटकन. हो लिहिला. चला मग आता गोष्टीला आपण समजून घेऊया. काय बरं का, सगळ्यात महत्त्वाची बात, आता आम्ही तक्ता तुम्हाला लिहून दिला. कशाचा लिहून दिला मी तक्ता? की बाबा पहिला एलिमेंट दुसरा एलिमेंट यांची किंमत किती असते त्याचा तक्ता मी लिहून दिला. आता इन्कम आणि एक्सपेन्सचं काय मॅटर आहे बरं का, तो लक्षात घ्या. जे स्टेटमेंट असतात आपले, स्टेटमेंट लक्षात घ्या, जे स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट आपले काय असतात, इन्कम असतात. ओके चालेल, राईट का, ते काय असतात, इन्कम असतात. तो स्टेटमेंट इन्कम असतात आणि कन्क्लुजन जे असतात ते आपले एक्सपेन्स असतात. बोला कळाला का रे? हे अजून करून चाला की आपलं स्टेटमेंट जो आहे तो स्टेटमेंट इन्कम आहे आणि कन्क्लुजन जो आहे तो एक्सपेन्स आहे, असं तुम्ही गृहीत पकडून चाला. ठीक आहे. आणि एक नोट लिहून घ्यायची. काय बरं का, की इन्कम नेहमी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्सपेन्स असणार, एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्यायची. आलं लक्षात? तो इन्कम ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्सपेन्सेस अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. ही बात तुमच्या लक्षात आली का? पटकन सांगा. एवढी नोट फक्त. हे बघा, एक तक्ता लिहून दिला, राईट, एक तक्ता लिहून दिला. नंतर मी तुम्हाला बोललो की स्टेटमेंट इन्कम असतं आणि कन्क्लुजन स्टेटमेंट इन्कम असतं आणि कन्क्लुजन एक्सपेन्स असतं, राईट. आणि इन्कम नेहमी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई असायला पाहिजे. पटकन सांगा, हे कळालं का इथपर्यंत? कळालं रे? चला आता आपण एक काम करू, आपण बेसिक उदाहरण सॉल्व्ह करू. पहिली समजा हे बेसिक उदाहरण मी घेतलेले. आता मला काय दिसायला भेटते बरं का, सम बॉटल्स आर ग्लास. चला तुम्ही माईक ओपन करा, पट्ट माईक ओपन करून उत्तर द्या मला. पहिलं जे हे स्टेटमेंट आहे, ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे, तो स्टेटमेंट आहे. मग पहिलं जे की वाक्य आहे याची सुरुवात कशापासून होते, तर तुम्ही म्हणणार समपासून होते, बरोबर. तो समपासून होते. जर समपासून होत असेल तर सममध्ये पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू किती असते रे, सांगा बरं का. मी पेन बदलतो. सममध्ये 50. दुसऱ्याची किती असते रे? दुसऱ्याची पण किती असते? 50. राईट. चला, राईट का, ऑलमध्ये चला, ऑलच्या ठिकाणी तुम्ही तक्त्यामध्ये दिले तुम्हाला. मी पहिल्या एलिमेंटची व्हॅल्यू किती असते तुम्ही म्हणणार 100 आणि दुसऱ्याची किती असणार 50. तो स्टेटमेंटमधले इन्कम कळाली का तुम्हाला? स्टेटमेंटमध्ये बॉटलची इन्कम कळाली, ग्लासची इन्कम कळाली, इकडचा हा जो ग्लास आहे दुसऱ्या याच्यामधला त्याची पण इन्कम कळाली आणि केबलची पण इन्कम कळाली. तर अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल का? पेपरामध्ये पेन्सिलीने म्हणा, पेनाने म्हणा, तुम्ही म्हणणार बिलकुल लिहिता येईल, राईट का. तो असं लिहिता येईल आपल्याला. नंतर आपण आता कन्क्लुजनकडे जाऊ. कन्क्लुजन नो पासून जर का सुरुवात असेल तर पहिल्या एलिमेंटची किंमत किती असते 100 आणि दुसऱ्याची किती असते 100. ठीक आहे, राईट. पुढचं बघा बरं का, तर दुसरं स्टेटमेंट समपासून सुरू होतं आहे 50 आणि हे 50. चला इथपर्यंतची बात तुम्हाला क्लिअर झाली. व्हॅल्यू तर लिहायच्या होत्या, त्यात क्लिअरचा काय विषय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर आपण पुढे बघू. आता मला एक बात सांगा. आता यू हॅव टू बी ऑब्झर्व द ओनली कन्क्लुजन. फक्त कन्क्लुजनकडे सुरुवातीला लक्ष टाकायचं. काय लक्ष टाकायचं बरं का, समजा आता कन्क्लुजनमध्ये ग्लास आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे मला चेक करायचं आहे. आपल्याला काय दिलेलं असतं, स्टेटमेंट दिलेलं असतात आणि कन्क्लुजन बरोबर आहे का चुकीचं आहे हे ओळखायला लावलेलं असतं. मग आता पहिलं स्टेटमेंट पहिलं कन्क्लुजन आहे ना, ते बरोबर आहे का चुकीचं मला बघायचं आहे. काय बरं का ते कन्क्लुजन, नो ग्लासेस आर केबल. तो नो ग्लासेस आर केबल. ठीक आहे, तो नो ग्लासेस आर केबल म्हणजे मला दिसायला भेटते की कन्क्लुजनमध्ये ग्लास आणि केबल हे दोन शब्द येत आहेत. तर ते स्टेटमेंटमध्ये कुठे दिसायला भेटतात बरं का, ग्लास आणि केबल. तुम्ही म्हणणार दुसऱ्या वाक्यामध्ये. बघा इथं ग्लास आहे आणि इथं केबल आहे. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं, या दुसऱ्या वाक्यावरती फोकस करणार. ठीक आहे, आणि पहिल्या वाक्यावरती फोकस करणार. ठीक आहे, चला मग आता मला सांगा इन्कम किती बरं का ग्लासचं. इथं ग्लास लिहितो. ग्लासचं इन्कम किती आहे तुम्ही म्हणणार 100, राईट. आणि ग्लासचं एक्सपेन्स किती आहे, तो ग्लासचा एक्सपेन्स किती आहे, एक्सपेन्स आहे 100. म्हणजे इन्कम आणि एक्सपेन्स काय आहे, बरोबर आहे. ओके, अजून पुढे चेक करायला लागेल. काय चेक करावं लागेल, केबल. केबल बघा बरं का, तो केबलच्या ठिकाणी जो काही आपला हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, तो केबलच्या ठिकाणी आपला जे काही इन्कम आहे ती इन्कम किती आहे बरं का रे, ती इन्कम आहे आपली 50 आणि एक्सपेन्स किती आहे बरं, एक्सपेन्स आहे 100. तो आता मला सांगा, आपला जो नियम होता की इन्कम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्सपेन्स असायला पाहिजे, हा इन्कम होता, हा एक्सपेन्स होता, तो आपलं स्टेटमेंट बरोबर होतं आहे का रे, बघा बरं का. इथं ओके आहे. पण दुसऱ्या ठिकाणी बघा इन्कम जे आहे ना, इन्कम छोटा आहे एक्सपेन्सपेक्षा. आपल्याला काय नियम सांगितला आहे की इन्कम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असायला पाहिजे, आपला एक्सपेन्स असायला पाहिजे, राईट का. परंतु इथं इन्कमच कमी आहे. याचा अर्थ असा आहे की पहिलं वाक्य चुकीचं आहे.
पहिलं वाक्य चुकीचं आहे. कळालं का रे? पहिलं वाक्य चुकीचं आहे. मी पुन्हा सांगेल, ते बेसिक लेवलला समजून घ्या. पहिलं वाक्य चुकीचं का आलं? कारण की मी जेव्हा इन्कम आणि हे बघितलं ना, तर दोघांच्या ठिकाणी मला असं जाणवलं यार कुठेतरी जरासा थोडासा प्रॉब्लेम राहिला होता. ठीक आहे, इथपर्यंतची बात तुमच्या लक्षात येत असेल तर मी पुढचं वाक्य घेतो. पुढचं वाक्य काय बरं का? आता मी दुसरं वाक्य घेतो. म्हणजे पण कन्क्लुजन 1 झालं चुकीचं. कन्क्लुजन 1 इज रॉंग. आता दुसरं कन्क्लुजन घेऊ. दुसरं कन्क्लुजनमध्ये काय बरं का? सम आहे. ठीक आहे, समच्या ठिकाणी याची किंमत किती असते? 50. याची किंमत किती असते? 50. मला सांगा, केबल आणि बॉटल असे दोघं कुठे दिसायला भेटत आहेत? तर तुम्हाला दिसायला भेटेल की यार बॉटल इथं आहे आणि केबल असं तर नाही आहे वरती. स्टेटमेंटमध्ये आहे का असं वाक्य? बघा बरं का, की ज्या वाक्यामध्ये केबल आणि बॉटल येईल तुम्ही म्हणणार नाही. मग काय करावं बरं का? तुम्हाला ते एक बात शिकवलेली काय, की A ॲज टू B, राईट का, इज इक्वल टू B ॲज टू C असेल. तर तुम्ही काय करतात? बी कट करून घेतात, इज इक्वल टू A ॲज टू C करून टाकतात. ही बात आपण बघितली. तो सेम स्टोरी इथं मी अप्लाय करतो. बघा काय अप्लाय करायचं मला दुसऱ्या कन्क्लुजनमध्ये असं दिसायला भेटलं की केबल आणि बॉटल हे स्टेटमेंटमध्ये कोणत्या तरी एका स्टेटमेंटमध्ये न होते. तर मी काय जुगाड करतोय? मी जुगाड अशी करतोय की कुठे बरं का तो केबल आहे समजा इथं, राईट. कुठे बरं का ते बॉटल आहे इथं. याचा अर्थ मी असा तिरका घेतो. पण लक्षात घ्या, जर तुम्ही तिरका घ्यायला गेलात, तो तिरका घ्यायला जर गेलात तर हे कट व्हायला पाहिजे. आणि ते कट कसे होतील? जर दोघं ग्लास असतील तर ते कट होतील. ओके, दोघं ग्लास होते. अनफॉर्च्युनेटली ते दोघं ग्लास होते, ते कट होतील. बरोबर, ते कट होतील. मला सांगा, इथे किंमत किती होती रे? 50. इथे किती किंमत होती? 50. ऑलच्या ठिकाणी इथे 100, इथे किती होती? 50. आता लक्ष द्या, अजून लक्ष द्या, काय सांगतोय तुम्हाला मी. आता ठीक आहे, तर मला काय दिसायला भेटलं की एका स्टेटमेंटमध्ये नव्हतं, तर मी जुगाड केली, हे कट केले. पण लक्षात घ्या, हा ग्लास दोघं जेव्हा सारखे असतील तरच ते कट होईल. आणि काय बनेल? तुम्हाला काय भेटेल? बॉटल भेटेल आणि केबल भेटेल. तर बॉटलची व्हॅल्यू 50 भेटेल आणि केबलची व्हॅल्यू 50 भेटेल तुम्हाला स्टेटमेंटमध्ये, म्हणजे इन्कममध्ये. परंतु लक्षात घ्या, हे कट कधी होतील? जेव्हा ग्लास आणि ग्लास सारखे असतील आणि या दोघांपैकी हे दोघं जे ग्लास आहेत ना, यांची इन्कम कोणाची तरी एकाची, दोघं 100 असले तर झाली, पण कोणाची तरी एकाची 100 इन्कम असायला पाहिजे. कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय? तर हे जो ग्लास आहे ना, दोघं ग्लास सेम पाहिजे, परंतु दोघांपैकी कोणाची तरी एकाची इन्कम किती पाहिजे? एकाची इन्कम किती पाहिजे? 100 पाहिजे. जे की याची इन्कम 100 आहे, राईट का. तो त्यामुळे एक कट होऊन जाईल. मग जर का एक कट होऊन गेलं त्याचं काही काम नाही. मला सांगा, इन्कममध्ये काय आहे? इन्कममध्ये आपल्याला काय पाहिजे? केबल. आणि इथं काय आहे? बॉटल पाहिजे आपले. तो इन्कममध्ये केबलची व्हॅल्यू किती आहे? इन्कममध्ये केबलची व्हॅल्यू किती? 50 आहे. तो 50. इन्कममध्ये बॉटलची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे. ठीक आहे. एक्सपेन्समध्ये केबलची व्हॅल्यू किती? केबलची व्हॅल्यू 50 आहे आणि बॉटलची व्हॅल्यू किती? 50 आहे. याचा अर्थ इकडे पण इन्कम आणि एक्सपेन्सेस बरोबर आहे, इथे पण इन्कम आणि एक्सपेन्सेस बरोबर आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. कळतंय का रे? काय करतोय मी? माझ्याकडे 5च उदाहरणं आहेत. ते 5 उदाहरण समजून सांगायचे आहे तुम्हाला. कळतंय काय? बघा, ही पद्धत नाही कळाली तर अजून व्हेन डायग्राम आहे. ठीक आहे, पण अजून आता हे तर पहिलंच उदाहरण आहे. 4 उदाहरणं आहेत. हे 4 उदाहरण समजवण्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तो कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. हे पुन्हा सांगायची जरूरत आहे का? सांगावर पुन्हा सांगू का? पुन्हा सांगू का रे शुभांगी? लेट आली, तुला कळालं काय? पुन्हा सांगू का? हां, मग आता पुन्हा सांगतो, परंतु तुझी जबाबदारी अशी आहे की हे जे वरती रेकॉर्डिंग लावलेली मी, हे रेकॉर्डिंग जेव्हा मी दुसरी एक्झाम्पल सुरू करेल तेव्हा मला सांगशील की हे कर म्हणून. ठीक आहे, तर बघा आता त्याला पॉज केलं मी, तिला पॉज केलं आहे. पॉज नाही केलं का? गर्लची इन्कम किती असेल रे? 100. राईट, तो नो आहे 100, राईट का. इथं बी 100 आणि बॉयज पण किती? 100. ठीक आहे. नंतर पुढे जर गेलात तर काय बरं का, तो ऑल बॉईज आर रेड. तो ऑल म्हटलेले बॉईज म्हटलेले, तो ऑल म्हणजे काय? बॉयची इन्कम इथं 100 असणार आणि तर रेडची किंमत किती असणार? 50. राईट का. तो इथपर्यंत स्टेटमेंटमधल्या इन्कम आपण लिहून टाकले. तो स्टेटमेंट म्हणजे इन्कम असते, कन्क्लुजनमध्ये एक्सपेन्स असते. तो आता गर्ल नो म्हटलेला आहे, तो इथं पण किती असेल? 100 आणि इथं किती असेल? 100. ठीक आहे. नंतर इथं किती असेल बरं का? सम रेड. तो रेड सम म्हटलेला आहे म्हणजे 50 आणि ते बी काय असेल? 50. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यू लिहून झाल्या. आता तुम्ही कन्क्लुजन 1कडे गेले. कन्क्लुजन 1मध्ये काय आहे बरं का? तर कन्क्लुजन 1मध्ये गर्ल आणि रेड आहे. मग स्टेटमेंटमध्ये गर्ल आणि रेड कुठे? असं करून टाकायचं, गर्ल आणि रेड, इन्कम आणि एक्सपेन्स, किंवा तोंडी बी केलं तरी चालेल, एवढं काय त्याच्यामध्ये. तो गर्ल आणि गर्ल इथं आहे, रेड इथं आहे. कुठे आहे का बरं का? गर्ल आणि हे नाही आहे गड्या. कोणत्या वाक्यामध्ये गर्ल आणि रेड असे दोघं शब्द नाही. मग एक काम करू शकतो मी, गर्ल आणि रेड मला पाहिजे तर क्रॉसमध्ये आहेत ना, हे क्रॉसवाले कट होतील का रे? बघा, होतील. तो दोघं बॉय शब्द क्रॉसमध्ये आहेत आणि दोघांची व्हॅल्यू 100 आहे. दोघांपैकी एकाची 100 पाहिजे, पण दोघं 100 आहेत म्हणजे ते कटले. मग मला सांगा, गर्लची इन्कम 100 आहे आणि एक्सपेन्स किती आहे? 100 आहे, राईट का. म्हणजे बरोबर आहे. एवढा इकडचा पार्ट, इकडचा पण बरोबर असायला पाहिजे. आता रेडची इन्कम किती? 50 आहे आणि रेडची हे किती आहे बरं का? तो रेडची इन्कम 50 आहे आणि एक्सपेन्स किती आहे? 100. हे तर चुकतं आहे गड्या.
हे चुकतं आहे, कारण की इन्कम जास्त पाहिजे, पण इथं काय आहे बरं का, इथं एक्सपेन्स जास्त आहे, त्यामुळे हे चुकलं. तर दोघांपैकी एक जरी चुकलं तरी पहिलं स्टेटमेंट काय होऊन जाईल, चुकीचं होऊन जाईल. कळालं का रे? बोला. तोंडी करायचं डायरेक्ट, पेन उचलायचं सुद्धा काम नाही. पेन उचलायचं पण काम नाही, डोकं लावायचं पण काम नाही, डोकं लावायचं सुद्धा काम नाही. त्याला सॉल्व करायचा अप्रोच कसा आहे त्याच्यावरून तुम्ही सॉल्व करून घेतात. ठीक आहे. तर बघा पुढे जाऊ बरं आता. आता दुसऱ्या याच्याकडे, दुसऱ्या स्टेटमेंट जर बघायला गेलात, सम रेड आर बॉईज. ओके, तो सम रेड समपासून सुरुवात होते. याची किंमत किती असेल 50, याची किंमत किती असेल 50. आता तुम्हाला काय शोधायचं स्टेटमध्ये, रेड आणि बॉय कुठे बरं रे? तो रेड इथं आहे, बॉय वरती, तो रेड वरती. आता बघा बरं का कसं भेटेल, रेड आणि बॉय कुठे आहे? दुसऱ्याच वाक्यामध्ये बॉय आणि रेड दिसायला भेटतोय. तर ऑल म्हणजे याची किंमत किती आहे 100 आणि याची किंमत किती आहे 50. तर मला सांगा आता, बॉयचं इन्कम किती आहे 100 आणि इकडे बॉयचं एक्सपेन्स किती आहे 50, म्हणजे हे ओके आहे, हे ओके आहे, राईट. नंतर इकडे जर बघायला गेलात तर बॉयचं हे किती बरं का, इन्कम 50 आहे आणि एक्सपेन्स किती आहे, रेडचं पण 50 आहे. तो रेडचं इन्कम आणि एक्सपेन्स सारखा आहे, तो हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, दोघं बरोबर होताना दिसायला भेटतोय. त्यामुळे कन्क्लुजन 2 जे काय आहे ते आपलं बरोबर असेल, पहिलं चुकीचं असेल. कळालं का रे? बोला. चला पुढे. आता 3 वाले उदाहरण घेतो. चला आता हे वालं उदाहरण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया, होतं आहे का? नसेल झालं तर मग व्हेन डायग्राम शिकू. व्हेन डायग्राम शिकणं जरुरी आहे. ठीक आहे. तो बघा स्टेटमेंट दिले आहे, कन्क्लुजन दिलेलं आहे, डोकं आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे ऑल द पेपर्स आर द बुक. सो पहिले इलेमेंट आहे पेपर आहे, दुसरं इथे काय बुक आहे. तो इथे किंमत असेल 100 50. ऑल बॅग्स आर बुक्स, तू इथे 100 50 लिहत चला, फक्त तुम्ही असं लिहत चला. ठीक आहे. बी और काय असेल तसं. सम पर्सेस आर बॅग, तो सम पर्स आर बॅग मेन्शन केलं आहे. आता पर्स आलं आहे, मला सम आलं आहे म्हणून इथं काय करणार 50 आणि इथे 50. मी बरोबर लिहिलंच का रे? ती का व्हॅल्यू बघून घ्या, ती का व्हॅल्यू बरोबर लिहिलं असेल तर चेक करा. आता पुढं इथं खाली लाल पेन दाखवतो. सम म्हणजे हे 50, याची व्हॅल्यू 50, याची व्हॅल्यू बी 50, राईट. काय समने सुरुवात झाली, याची व्हॅल्यू 50, याची व्हॅल्यू बी 50, पट्टापट लिहून फेकायचं आहे, राईट. आणि सम आहे 50. चला पहिलं कन्क्लुजन उचला बरं का. पहिल्या कन्क्लुजनमध्ये काय लागते, पेपर आणि बॅग लागते. पेपर आणि बॅग कुठे बरं का रे? सांगा, पेपर आणि बॅग कुठे? नाही आहे. हां, आता मला सांगा पेपर आणि बॅग कुठेच नाही आहे, मग आता काय करता येईल बरं? पेपर आणि बॅग कुठे नाही, आता काय करता येईल? काही आहे का आपल्याकडे पेपर आणि बॅग हे करण्यासाठी? काही दिसायला भेटत नाही बघा ना, काही कट होईल ना काही होईल. ठीक आहे. तो काही कट होताना मला दिसायला भेटत नाही आहे, काहीच होणार नाही. कसं होणार नाही माहिती आहे का? जर का समजा तुम्ही जर का असं डोकं लावलं की चल बा मी पेपर आणि बॅग पाहिजे ना, मी बुक आणि बुक काटून टाकतो. ठीक आहे. तर बुक आणि बुक जर तुम्ही कापलं, तुम्हाला काय दिसायला भेटेल? बुक आणि बुक कापण्यासाठी बुकमधला कोणता तरी एक 100 पाहिजे, राईट का? तो काही कापला जाणार नाही, असं तर होणार नाही, राईट का? तो त्यामुळे आपण याला राहू देऊ, याला आपण सध्यासाठी राहू देऊ, याला आपण व्हेन डायग्रामने शिकू. ठीक आहे. तर याला राहू देऊ, आपण असं राहू देऊ 3 वाल्याला. आपण जो बरं का खालचे 3 वाले सुट्ट आहेत का, हा वाला घ्या बरं का, हा सुटतो का? सम कॅट्स आर व्हाईट, हा बघा बरं, हा सुटतो का? तो हे सम आहे कॅट 50, ऑल आहे 100 50. ठीक. नो आहे 100 नंतर नो 100. कॅटची व्हॅल्यू किती असणार? सम 50. नो म्हटलेले 100. पहिल्या कन्क्लुजनमध्ये मला कॅट अँड डॉग लागते. कुठे बरं का कॅट अँड डॉग? ते आहे बरं का, इथं आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये दिसायला भेटते कॅट आणि डॉग. तो कॅन्सल होईल का? होऊ शकतं. यस, कॅन्सल बी होऊन जाईल. त्यामुळे माझं काम होऊन जाईल, तो व्हाईटला कट करतो, इथून व्हाईटला कट करतो, कट बी होईल, कारण की 100 आहे ना, एक व्हाईट 100 येऊन गेला, तर कट होऊन गेले. मग आता कॅटची किंमत वरती किती आहे? 50. ठीक आहे. आणि खाली कॅटची किंमत किती? 100. याचा अर्थ चुकलं आहे. इन्कम काय आहे आपलं? कमी आहे आणि एक्सपेन्स जास्त आहे. मग पहिलं एक कन्क्लुजन काय झालं? चुकलं. बोला, कळालं का रे? कळालं काय उदाहरण? ठीक. चला पुढे जाऊ. ऑल व्हाईट आर डॉग. ठीक आहे. तो आता आपण हे घाल, दुसरं आलं कन्क्लुजन बघा. सम कॅट आणि डॉग कुठे दिसायला भेटते बरं का रे? कॅट अँड डॉग तिथंच आहे का? तो तेच आहे. तो कॅट अँड डॉग जे काय आहे ते तेच, म्हणजे व्हाईटला कट करून टाका आणि पुन्हा याचं ऑब्झर्वेशन करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग इथं कॅटची व्हॅल्यू किती? 50. इथं कॅटची व्हॅल्यू किती? 50. ओके, काही प्रॉब्लेम नाही, इथं करेक्ट आहे. नंतर डॉगची व्हॅल्यू किती आहे? इथं डॉगची व्हॅल्यू 50, इथं पण 50, म्हणजे याचा अर्थ दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. बोला, कळालं का रे? काय करतो मी इथं?
का पेनच उमटं व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला? हे बघा दुसरं बरोबर आहे. कारण काय का केलं मी हे व्हाईटला कट करून टाकलं तुम्ही. इथं 50 व्हॅल्यू आहे, इथं किती आहे कॅटची व्हॅल्यू, इथं 50 आहे, इथं किती आहे, अशा पद्धतीने. याला आपण व्हेन डायग्रामने पण सॉल्व्ह करायचे आपल्याला, अजून व्हेन डायग्राम पण बघायची. ठीक. तो तिसरं बघा बरं, नो व्हाईट इज स्नो. व्हाईट आणि स्नो मला पाहिजे. कुठे आहे बरं का व्हाईट आणि स्नो? तर तुम्ही म्हणणार एक काम कर, याला कापून टाक, याला कापून टाक, याला कापता बी येईल कारण की 100 आणि 50ची बात कापता येईल. तर व्हाईटची व्हॅल्यू इथं किती आहे, 100 आहे. इथं व्हाईटची व्हॅल्यू 100 आहे. तो हे बरोबर आहे, हे एवढं बरोबर आहे, व्हाईटची बात बरोबर आहे. पण स्नोची काय, इथं स्नो 100 आहे, इथं पण 100 आहे, पण बरोबर आहे. म्हणजे पहिलं चुकीचं आहे, दोघं बरोबर आहे. तुला कळालं का रे? काय करतोय, कळालं का? ठीक आहे, चला पुढे. हॅलो. हा बोल ना. जर 2 सेंटेन्स मध्ये जर सापडलं आपल्याला, एका सेंटेन्स मध्ये दोन्ही वर्ड सापडले नाही, हा. आता जसं दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये आहे, हा. तर 100 मीन्स जो हे कॉमन असतो त्याचं पर्सेंटेज कॉमन नसतं तरी चालतं का? काय म्हणली तू, काय बोलली, मला काही समजायला मार्ग नाही, दूरपर्यंत समजलं नाही. तुम्ही डोकं लावा बरं, कमेंट करून सांगा मला तुम्हाला कळतंय का नाही कळत आहे. कळालं का काय? हां. आता पहिलं स्टेटमेंट जे चुकीचं झालं. दुसरं स्टेटमेंट घ्या. इथं किती आहे, 100 व्हॅल्यू आहे. डॉग आणि रॅट लागते. डॉग आणि रॅट कुठे आहे गड्या? पहिल्या याच्यामध्ये डॉग रॅट नाही आहे, दुसऱ्यामध्ये डॉग आणि कॅट आहे, रॅट नाही आहे. मग मला डॉग आणि रॅट पाहिजे. मी कट दुसरा पहिला आणि दुसऱ्या याचा वापर करणार. कॅटला कट होईल का बरं का? बघा कॅट. आता ते कॅट कट होणार नाही गड्या, कॅट बी कट होणार नाही कारण की 50-50ची बातमी केली. कारण की याची व्हॅल्यू 50 आहे, इथे पण व्हॅल्यू 50 आहे. ठीक आहे. तो हे स्टेटमेंट आणि पहिलं स्टेटमेंट यांना आता आपण व्हेन डायग्रामने सॉल्व्ह करून बघू. पहिलं आणि याच्यामधलं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं पॅटर्न जर का असा आला त्याला किती इझिली करावं त्याच्याबद्दल मी बात केली तुम्हाला. 2-3 उदाहरणं घेऊन मी समजून सांगितलं. तुम्ही किती एक पचन केलं तर देव जाणो आता किती काय हे केलं तुम्ही. वाटलं नसेल समजलं तर मी पुन्हा एकदा सांगतो की जे आपल्या नियमामध्ये बसत होते त्याला कसं करावं हे कळालं की नाही कळालं एकदा मला कमेंटमध्ये सांगा. मग मी तुम्हाला वाटलं असं पुन्हा सांगेल ते. कळालं का ते?